आजोबा, शांतारामची चाळ कुठे माहिती आहे? हा हा दादा, शांताराम चाळ कुठे? हा, तिकडून आतमध्ये जायचं का? ठीक आहे. ताई, शांताराम नाही, बेडेकर सदन कुठे? तिकडे आहे का? आजोबा, शांताराम बेडेकर सदन कुठे? तिथून मागे आहे का? हीच का ती शांताराम चाळ? हो, मी शांताराम चाळ बोलतेय. फक्त 130 वर्षापूर्वी जन्माला आलेली शांताराम चाळ. घरातली एखादी जुनी जाणती आजी पणजी असावी ना, तशी 130 उन्हाळे, 130 पावसाळे आणि तब्बल 130 हिवाळे पाहिलेली शांताराम चाळ. 5 पिढ्या पाहिल्यात रे. त्यामुळे या 130 वर्षात काय पाहिलं नाही मी असं विचार. स्वातंत्र्य संग्रामात ताऊन सुलाखून निघालेले क्रांतिकारक पाहिले. लोकमान्यांच्या प्रेरणेने मुंबईत जे गणेशोत्सव सुरू झाले ना, त्यातला एक उत्सव याच वास्तूत 1895 साली सुरू होताना पाहिला. आणि एवढंच नाही, ब्रिटिश सरकारला मुळापासून हादरवून टाकणाऱ्या ऐतिहासिक सभा मी पाहिल्यात. त्यामुळे धार्मिक, राजकीय, सांस्कृतिक आणि भौगोलिक दृष्ट्या मुंबईतल्या एका महत्त्वाच्या स्थानावर तू आत्ता उभा आहेस. आत्ता तू माझा पत्ता शोधत आलास खरा, पण लक्षात ठेव, त्या काळात शांताराम चाळ स्वातंत्र्य लढ्याच्या सभांचं केंद्रस्थान होती. माझा जन्म साधारण 1890च्या दशकातला. ब्रिटिशांची सत्ता होती. बॉम्बे आयलंडच्या दाट लोकवस्ती असलेल्या गिरगावात माझा जन्म झाला. अपोलो बंदर, बोरी बंदर इकडे सगळा व्यापार होता. त्यामुळे गिरगाव हे आर्थिक उलाढालींचं केंद्र होतं. बंदरावर काम करणाऱ्या कामगारांची, चाकरमान्यांची राहण्याची सोय व्हावी म्हणून जवळ असलेलं गिरगाव निवडलं गेलं आणि गिरगावात चाळी उभ्या राहिल्या. पेशाने वकील असलेल्या शांताराम सुकटणकरांनी या चाळी बांधल्या म्हणून माझं नामकरण झालं शांताराम चाळ. माझ्या या बालपणात पुढे घडू पाहणाऱ्या धार्मिक, राजकीय चळवळींची कल्पना मात्र मला त्या काळात आलेली नव्हती. मग 1895 साली गणेशोत्सवाची स्थापना इथे झाली होती, खरं आहे का ते? ब्रिटिशांविरुद्ध असंतोषाचा काळ होता आणि आपल्या सुदैवाने भारतीय असंतोषाचे जनक ठरलेले महान नेते लोकमान्य बाळ गंगाधर टिळक लढ्याचं नेतृत्व करत होते. संपूर्ण भारतीय समाज आपापसातली विषमता विसरून एकत्र येईल अशी क्लुप्ती लोकमान्यांना करायची होती. समाजाचा आराध्य दैवत असलेला गणपती सर्वांसाठी प्रथम पूजनीय होता. या गणपतीचा उत्सव सामाजिक स्तरावर करावा, महाराष्ट्राचा गौरव असलेल्या शिवाजी महाराजांची जयंती सार्वजनिक स्तरावर साजरी करावी असा निर्णय झाला. देव, देश आणि धर्म यांच्या रक्षणाचा विचार लोकमान्य करत होते समाजाच्या संघटनातून. हा दूरदर्शी विचार प्रत्यक्षात येऊ लागला. 1895 साली शांताराम चाळीत लोकमान्यांच्या प्रेरणेने जो गणेशोत्सव सुरू झाला तो देशप्रेमींचा उत्सव ठरला. मेळे होऊ लागले, भजन कीर्तनांसोबत देशभक्तीचा जागर होऊ लागला. अरे, या निमित्ताने मी बाबासाहेब खऱ्यांना दासबोधावर व्याख्यान देताना इथे ऐकलंय. सरला देवींच्या वंदे मातरमचे स्वर आजही माझ्या कानात तसेच ऐकू येत आहेत.
शीम परांजपे, रूपक हाडीलकर, कान्हेरे शास्त्री अशा फार थोर वक्त्यांना माझ्या अंगणात मी बोलताना ऐकलंय. सनातन धर्म, समर्थ रामदास, शंकराचार्य असे विषय ऐकलेत. आजही आठवण झाली की ते दिवस सुवर्णाक्षरात लिहिलेत असंच मला वाटून जातं. स्वदेशी बांधवांना देवाच्या उत्सवातून एकत्र आणणं आणि देशाच्या स्वातंत्र्यासाठी प्रेरणा देणं हा लोकमान्यांचा विचार आकार घेत होता आणि हळूहळू संपूर्ण राष्ट्रभर पसरत होता. मग तुझा स्वातंत्र्य चळवळीशी संबंध कसा आला? शांताराम चाळीतल्या धार्मिक उत्सवांच्या सभांचा रंग आता बदलू लागला. भर वस्तीत असलेलं माझं स्थान, मोठं पटांगण, संवेदनशील समाज यामुळे ही माझी जागा होमरूलचं हक्काचं केंद्र बनली. शिवजयंती, स्वदेशीचा वापर, पैसा फंड अशा अनेक सभांनी माझा हा परिसर अक्षरशः दणाणून गेला. पहिल्या महायुद्धाचे दिवस होते. भारतीय तरुणांनी लष्कर भरती करावी यासाठी लोकमान्यांनी सभा घेतली. लोकमान्यांनी आवाहन करताच 800 महाविद्यालयीन तरुण लष्करात सामील झालेत. माझ्यासाठी हा क्षण अंगावर रोमांच उभे करणारा होता. माझ्या आजवरच्या आठवणीत राहिलेला सर्वात अभिमानाचा आणि गर्वाचा दिवस कोणता असं विचारशील तर तो दिवस आहे 16 जून 1918. पहिल्या महायुद्धात इंग्रजांच्या बाजूने भारतीय तरुणांनी युद्धभरती करावी याकरता बॉम्बे प्रेसिडेन्सीचा गव्हर्नर लॉर्ड वेलिंग्टन याने 10 जून 1918ला एक युद्ध परिषद बोलावली. लोकमान्य टिळक आणि होमरूल लीगच्या महत्त्वाच्या नेत्यांना बोलावलं गेलं. युद्धभरती करू पण भारतीय स्वातंत्र्याचं काय अशी मागणी केल्यावर लोकमान्यांना या परिषदेत पुढे बोलूही दिलं गेलं नाही. भारतीय नेत्यांचा अपमान करणाऱ्या या घटनेने लॉर्ड वेलिंग्टनचा निषेध करण्यासाठी माझ्या पटांगणात भव्य सभा भरली. 15,000 देशभक्तांचा जनसमुदाय उत्स्फूर्तपणे जमला आणि ब्रिटिश सरकार विरुद्ध जनमत नोंदवलं गेलं. जहाल मतवादी आणि भारतीय असंतोषाचे जनक लोकमान्य टिळक, अहिंसेच्या मार्गाचा पुरस्कार करणारे गांधीजी आणि मुस्लिम लीगचे ज्येष्ठ नेते बॅरिस्टर जिना एकाच वेळी एकाच व्यासपीठावर एकत्र आले असं हे ऐतिहासिक सभास्थान आहे. छुपा प्रतिकार हा राजकीय अस्त्रासारखा वापरता येऊ शकतो हे लोकांना पहिल्यांदा कळलं होतं. म्हणूनच ही सभा ऐतिहासिक ठरली. पुढे मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड सुधारणा कायदा आला, रौलेट कायदा आला. ब्रिटिश भारतीयांना खोटी आमिष दाखवत होते. या साऱ्या फसवणुकींना कडाडून विरोध करणाऱ्या, देशभक्तांना जागवणाऱ्या 42 सभांची मी स्वतः साक्षीदार आहे. मग ते पटांगण गेलं कुठे? 1901 पासून सुरू झालेल्या राजकीय चळवळी माझ्या वास्तूत 1920 पर्यंत धगधगत होत्या. जनसामान्यांमध्ये स्वातंत्र्याची प्रेरणा चेतवत होत्या. या सगळ्या चळवळींचे जनक लोकमान्य टिळक यांचं 1920 साली निधन झालं आणि होमरूलची सूत्र हळूहळू दिल्लीकडे वळायला लागली. त्यामुळे माझ्या या प्रांगणात होणाऱ्या सभांना थोडीशी ओहोटी लागली. त्यात आणखीन एक कारण घडलं. एकेकाळी 15,000 देशभक्तांची सभा होणाऱ्या या माझ्या प्रांगणात मालिनी ब्लॉक्स नावाने नवीन आधुनिक इमारत बांधली गेली. इतक्या मोठ्या राजकीय सभा यापुढे इथे होऊच नयेत असा ब्रिटिशांचा डाव होता का कुणास ठाऊक. पुढे 1943 साली आणि 1957 साली शांताराम सुखटणकरांकडून या चाळी बेडेकर मसालेवाले यांनी विकत घेतल्या. बेडेकर सदन क्रमांक 3, 4, 5 आणि क्रमांक 8, 9, 10, 11, 12 असं माझं नवं नामकरण झालं. 1943 साली माझ्या वडिलांना म्हणजे वासुदेव विश्वनाथ बेडेकर यांना असं समजलं की शांतारामाच्या चाळीतील 3 बिल्डिंग विकायला निघाली आहेत. त्याच्यापैकी एका बिल्डिंगमध्ये आमचंही दुकान होतं. माझ्या वडिलांनी विचार केला की ह्या बिल्डिंगात जर आपण विकत घेतल्या तर आपल्याला पुढे भविष्यकाळात त्यांचा फार उपयोग होईल. म्हणून त्या विकत घ्याव्यात असं त्यांना वाटलं. परंतु त्यांनी आपल्या वडिलांना आणि आपल्या बंधूंना सल्ला विचारला. त्या दोघांचाही प्रतिकूल मत आलं. तरीसुद्धा माझ्या वडिलांना या बिल्डिंगांचा फायदा दिसत असल्यामुळे त्याने त्या घ्यायच्या ठरवल्या. इकडे मालकीणबाई मलिनीबाई सुखटणकर त्यांना आपला एक भाडेकरू
या बिल्डिंगा विकत घेतो आहे हे अजिबात पटलं नाही. म्हणून त्यांनी मूळ किंमत जी 1,50,000 ठरली होती त्याच्याऐवजी किंमत वाढवून ती 1,95,000 केली. तरीही माझ्या वडिलांनी त्या बिल्डिंगा विकत घ्यायचा निश्चय केला आणि त्याप्रमाणे व्यवहार पुरा केला. पुढे तीन बिल्डिंगा याप्रमाणे आमच्या मालकीच्या झाल्या. त्याच्यानंतर 1957 साली मालीबाई सुटणकरांचा एक मुलगा अमेरिकेत राहत होता. त्याच्या वाट्याला वाडीतल्या 5 बिल्डिंगा आल्या होत्या. त्याही त्याला विकायच्या होत्या. म्हणून त्यांनी अण्णांनाच भेटला तो आणि विचारलं, तुम्ही विकत घेणार का? त्या अण्णांनी लगेच होय म्हटलं आणि त्या 5 बिल्डिंगा 1957 साली माझ्या वडिलांनी विकत घेतल्या. आणि त्यामुळे आता वाडीतल्या 10 बिल्डिंगांपैकी 8 बिल्डिंगा बेडेकरांच्या मालकीच्या आहेत. बेडेकर सदन असं त्यांना संबोधलं जातं. 47 साली या देशाला स्वातंत्र्य मिळालं आणि मी मोकळा श्वास घेतला. मग स्वातंत्र्यानंतर गणेशोत्सवाचं स्वरूप कसं होतं? स्वातंत्र्याच्या नंतरचा काळ हा कलांना विद्यांना चालना देणारा होता. उत्सवाचे रंग आता मनोरंजनाकडे झुकणारे होऊ लागले. असं असूनही राजकीय सभांचा वारसा अगदीच पुसला गेला नव्हता. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळींमध्ये आचार्य अत्रे यांनी घेतलेल्या सभेमुळे माझं महत्त्व पुन्हा एकदा अधोरेखित झालं. 1960च्या हीरक महोत्सवी गणेशोत्सवात महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण इथे उपस्थित होते. गणेशोत्सवाचा सुवर्ण महोत्सव, हीरक महोत्सव, अमृत महोत्सव आणि शताब्दी महोत्सव कसा साजरा झाला हे तुला ऐकायचं आहे का? मग चल माझ्याबरोबर. मी पण 50 सालीचा पहिला महोत्सव चालू झाला, गोल्डन ज्युबिली. म्हणजे त्याला काय म्हणतात, त्याला सुवर्ण महोत्सव 1950 साली. तर मला आठवते का, मांडव हा मधलं एक स्ट्रक्चर नव्हतं, मांडव फुल होता असा. आणि गणपती मला वाटतं चौक होता, ओपन होता, तिकडे बसवलेला होता असा, तिकडे विराजमान झालं होती. आणि अख्खी वाडी ओपन असल्यामुळे नुसती मजाच असायची. आम्ही तेव्हा किती लहानच होतो, 8-1 वर्षाची पासून मग वाडीत चालू. पण आम्ही जवळजवळ 83 वर्ष माझं या वास्तूमध्ये वास्तव्य आहे. त्यामुळे 50 वर्षापासून सुरुवात झाली. आबा आरस सेक्रेटरी होते बरेच वर्ष. ते लहान मुलांना गणपती पोचवायला चौपाटीपर्यंत यायला देत नव्हते. तेव्हा ते वाडीच्या नाक्यावरती गणपती आला की उभे राहायचे आणि त्यांच्या पालकांना सांगायचे, तुम्ही तुमच्या मुलांना घेऊन जा घरी, तुम्ही या परत, घरी सोडून या. कारण एखादं तिकडे हरवली मुलं तर काय करणार, म्हणून ते दरवर्षी तसं करायचं. आबा आरस. मला वाटतं वाडीत नाटकं चांगली व्हायची प्रत्येकाची. नंतर वाडीत यशवंतराव चव्हाण येऊन गेले, नंतर आचार्य अत्रे येऊन गेले. त्यांचे सर्व त्यावेळी सगळ्यांचे म्हणजे एकोप्याने सगळे आम्ही कामं करत होतो अशी. आणि त्यांचे नेत्यांचे सर्व स्वागत आहे ते तुताऱ्या आणि चौघडे वाजून केले जायचे असेल. तर सहस्त्रावर्तनाला नक्की जायचं, महाआरतीला नक्की जायचं, जी आपल्या वाडीची फेमस आहे पहिल्यापासून. आणि विसर्जनाला जायचं. मी वयाच्या 10व्या वर्षी विसर्जनालाही गेलो आहे आणि केशव जोशींसारख्या उंच माणसाबरोबर समुद्रात गेलो आहे. 1960ची वर्गणी घरटी 2 रुपये होती, आता 500 रुपये घेतात. 2 रुपये वर्गणी होती त्यावेळेला. काही जणांनी मग 12 दुणे 24, आता आमचे तिघांचे होते, आम्ही 61 रुपये पुरे केले. 60 वर्ष होतं. तसं काही जणांनी असं हे केलं की 60 रुपये पुरे केले. आणि मेन म्हणजे 60ला ना, म्हणजे मला वैशिष्ट्य हे वाटतं का, वाडीतल्या लोकांनी स्फूर्त 4 ते 5 नाटकं केली. म्हणजे एवढी एक असते, त्यामध्ये संगीत मानापमान, संगीत घराबाहेर, त्याच्यानंतर कवडी चुंबक हे होतं. त्याच्यामध्ये एक संशय कल्लोळ नाटक हे स्त्रियांनी केलं. ते त्याच्या पुरुषांचा पाठ देखील स्त्रियांनी घेतला. हे एक माझ्या हे आहे. आणि ते त्याच्यामध्ये जे मुख्य जे हे होते पाठ पुरुषाचा, तो माझ्या मामीने केला होता. भटकी, शशिकांत भटकेंची बायको. 75 साली जेव्हा गणपती आणला तेव्हा गणपतीची मूर्ती आपण थोडीशी मोठी केली होती.
ती नेहमीच्या जागेवरनं आपण उतरून दुसरीकडेही बसवली होती. म्हणजे जसं काही काळ आपण गॅरेजमध्ये गणपती बसवलाय तसं 75 साली त्याची जागा बदलली होती आणि गणपती मोठा होता. गणपतीचा मूर्तिकारही त्या वर्षी बदलला होता. एवढं मला अजून स्मरणात आहे. आणि 75ला चांगला प्रचार झाला. आणि खाली काशीताई माईदेव होत्या, साखरे होते, त्यांची ओळख म्हणजे ते साहित्य रंगामध्ये होते. साहित्य कलामध्ये मेकअप पण होते साखरे, त्यांच्या ओळखीने नाटकं गोकुळचा तोड वगैरे. 75ला अशोक सराफ येऊन गेले, बाबन प्रभूचं नाटक झालं तेव्हा पुष्कळ मोठा उत्सव झाला 75. आज पहिल्या आरती आल्या तर आबा रस आणि ह्याचे वडील विष्णुमंत रेगे त्या दोघांनी त्यांनी म्हणजे त्या जुन्या सगळ्या आरत्या होत्या, पण त्यांनी त्या काही आरत्या चालू केल्या आणि त्याच्यामुळे तेव्हा आमच्याकडची माणसंचकार होती त्या आरेवामध्ये. जवळजवळ कमी नाही म्हटलं तरी 15-20 म्हणजे आम्ही पुरुष पालखी असायचो आणि महाआरती व्हायची. त्याच्यामध्ये म्हणजे अशा वेगवेगळ्या ढंगाच्या चाली पण होत्या. पण आरत्याला खरी जास्त आणखी सुरुवात मजा आली म्हणजे आबा आरसांचा मुलगा होता दत्ता आरस. त्यांनी वेगवेगळ्या चालीच्या आरत्या म्हटल्या आणि त्याला साथ दिली ह्याच्या वडिलांनी विष्णुमंत रेगे. म्हणजे पहिल्या ती सुखकर्ता, लवथोती विक्राळा, दत्ताची आरती, दुर्गेची आरती, घालीन लोटांगण, या सुरुवातीला आरती झाल्यानंतर मागावून गण भिक्षा माझी पुरी मधला हे शुभवदन हा गण व्हायचा. आणि त्या गणांनी आरती सुरुवात व्हायची की 1.5 ते 2 तास नुसत्या वेगवेगळ्या चाली आणि वेगवेगळ्या ढंगातल्या आरती व्हायच्या. मलाच आठवत आहे म्हणजे झुणू झुणू पायी वाजते घुंगुर ही गणरायाची आरती. त्याचे वडील ते एवढ्या सुंदर म्हणायच्या आवाजात, बाप रे मयंता. तेव्हा धोतीला आपला शिरक गोडगेकर असायचा, त्यामुळे असे वाडी याची दणदणून जायची, प्रश्नच नाही. सुरुवातीला फक्त सभासद होतो, त्यामुळे जे काय पदाधिकारी आम्हाला कामं सांगायचे ती कामं आम्ही करायचो. म्हणजे समजा पोलीस स्टेशनला परमिशनचे पेपर नेऊन दे किंवा मीटिंग असेल तर मीटिंगला जा, मंडपामध्ये मंडप बांधत असताना लोक देखरेख ठेवा, स्टेज बांधायला मदत करा, असे सर्व आम्ही त्याच्यामध्ये सहभाग करायचो. तसंच केव्हा केव्हा गणपतीच्यासाठी प्रसाद आणायला जावं लागायचं, ते प्रसाद वगैरे घेऊन या, अशी आमच्या हातून सेवा करायची. माझा काका अशोक काका हा वाडीच्या मंडळात कार्यकर्ता होता. तर त्यावेळी मला सारखं मी गणपती आल्याचं नेहमीच जायचं, पण गणपती विसर्जनाची वेळ जेव्हा यायची तेव्हा आपल्या वाडीचा गणपती खूप उशिरा निघायचा. तर माझी खूप इच्छा असायची की मला चौपाटीपर्यंत कोणीतरी घेऊन जावं, पण ते शक्य नसायचं. त्यामुळे मी फार गणपती देवळापर्यंत जायचो आणि तिकडून परत यायचो. असं मला असं आठवतं आहे की मी जे काही 8-10 वर्ष काम केलं त्याच्यामध्ये आम्ही वाडीमध्ये रक्तदान शिबिर घ्यायचो आणि त्या रक्तदान शिबिरामध्ये अंदाजे 300 ते 400 बाटल्या रक्त जमवलं जायचं आणि ते आपल्या वाडीसाठी खूप उपयोगी असायचं. आता 100चं आठवणी सांगायचं म्हणजे की मंडळ मोठं होतं पण काम करणारे ठराविक माणसं होती. मंडळ म्हणजे जवळजवळ 40-50 जणांचं मंडळ होतं. कार्याध्यक्ष, उपाध्यक्ष. तेव्हा पण चांगले प्रोग्राम झाले, मंगला खाडीकर वगैरे. जरी तू सुवर्ण, हीरक, अमृत आणि शताब्दीबद्दल ऐकलंस ना, तरी लक्षात ठेव, या दरम्यान असलेले सारे उत्सवही वाडीतल्या रहिवाशांनी अतिशय आनंदाने साजरे केलेत. म्हणून शताब्दीकडे जाणारं प्रत्येक पाऊल महत्त्वाचं होतं. मग गणेशोत्सवासोबत अजून कोणते कोणते सण इथे साजरे होतात? गिरगाव उत्सवप्रिय आहे. सण, समारंभ, संस्कृती यांची धारा पुढे नेणार आहे. फक्त गणेशोत्सवच नाही तर गोपाळकाला, नवरात्र, संक्रांत, हनुमान जन्मोत्सव इथे मोठ्या आनंदाने साजरे होतात. बाबा मला घेऊन जायचे दहीहंडीला पूरपर्यंत. एकदा मला वाटतं 6व्या खेतवाडीत आपण जेव्हा हंडी फोडली तेव्हा आपला टीव्हीत फोटो, आपला पेपरमध्ये फोटो आलेला. तर तेव्हा मी जेव्हा लावले ना आपण थर, बाजूला भरपूर सारे गोविंद होते आणि आपण थर लगेच हंडी फोडून मला तेव्हा फोटो आला. तेव्हा मला आवड निर्माण की एवढ्या फटाफट लावून आवड निर्माण झाली की गोविंदा करायचा वगैरे. मग पुढे मग तसंच आपण हेंचं झाल्यानंतर आपण गोविंदा कंटिन्यू केला. शारदोत्सव मंडळ आपल्या वाडीतली आपले रहिवासी दीपक साप्ते यांनी सुरू केला होता माझ्या आठवणीप्रमाणे. मला जेव्हा कळायला लागलं तेव्हा वाडीत स्पर्धा काय असते,
स्पर्धेला कसं उतरायचं, कसा भाग घ्यायचा. जिंकणं हरणं नंतर होतं, पण त्यात भाग घेणं महत्त्वाचं होतं. त्या आम्ही एक मोठी गोष्ट शिकलो की स्पर्धेत भाग घेणं, जेव्हा लहानपणी होतं तेव्हा. नवीन मुलांनी थर उभे करायचे, तर तेव्हा बंद पडणार होतं. तर सगळेजणांनी आम्ही एकत्र आलो, चिराग, पुष्कर, नितीश वगैरे. मग तेव्हा आम्ही थर लावले, अक्षया फोडायला लागली. तर तेव्हा मग आपण चालू केली, मग ते व्यवस्थित चालू झालं. मग परत आता आपण श्रीकृष्णाची पूजा करतो, फक्त गोविंदा बाहेर काढत नाही. मधल्या काळात काही कारणास्तव आपला उत्सव बंद झाला होता. म्हणजे शारदाची पूजा आपण करायचो, शारदे मातेची पूजा करायचो, फक्त स्पर्धा बंद झाल्या होत्या. पण आपले सहकारी आज ह्या नाही आहेत, सुधीर मिस्त्री, म्हणजे आवर्जून नाव सांगितलं त्यांचं. तर त्यांनी आणि मी साधारण 1990 पासून आम्ही हा उत्सव हातात घेतला तेव्हा. आणि तो जो काळखंड होता तो त्या 10-12 वर्षाचा, त्यांच्या स्पर्धा व्हायच्या वाडीतल्या, त्या थोड्या मी नाविन्य ॲड केल्या की जेणेकरून मुलांना प्रोत्साहन मिळेल. उदाहरणार्थ कॅरम स्पर्धा होत्या, टेबल टेनिस होत्या, बुद्धिबळ होत्या, हे मी ॲड केलं. त्या वाडीत, आमच्या वाडीत म्हणजे विजय गोटुरेकर, शरद वैद्य, काय ते पंडित म्हणून होता तो एक. ते मोठे मोठे लग्गे करायचे संक्रांतीला 5 माळ्याचे. मी आणि सुधीरने चालू केला उत्सव, 11 रुपये वर्गणी घेतली फक्त लोकांकडनं. पावती पुस्तक नव्हतं, फंड काही नव्हतं आमच्याकडे. सत्यवान भोसलेंकडनं आम्ही 75 रुपये घेऊन सायकल स्टाईल छापल्या होत्या. आणि जेव्हा वर्गणी जमा झाली तेव्हा त्याला पैसे परत दिले. आणि जेव्हा वर्गणी घेतली तेव्हा लोकांनी सांगितलं की आम्ही उत्सव चालू करतोय, तर पावती पुस्तक नाही आहे. लोकांनी कुठल्याही प्रकारचाही न करता, तक्रार न करता वर्गणी दिली 11 रुपये. बिलीव्ह नाही करणार की 6-7.5 थरातल्या हांड्या आम्ही 5 थरात फोडायचो. हो, कशा काय म्हणजे काय, आमच्याकडे जी मुलं जी होती ना, खालीमध्ये श्रीमणी होता, निशिकांत होता, शैलेश होता, हे सर्व उंच पोरं. त्याच्यामध्ये ते एक वाणी होते आमच्या तिकडे, त्यांची 2 गुजराती मुलं, अरे अशी ढट्टीकट्ट मस्तपैकी. तो खालचा बेसच आमचा उंच व्हायचा. आणि त्याच्यानंतर वरती शैलेश, निशिकांत, तो ह्याचा भाऊ आपल्या कोणाचा नितीनचा वगैरे भाऊ वगैरे वरती झाले बेस. आणि आमची उंचीच वाढली. तेव्हा बाहेर यायच्या होत्या ना आपल्या रेडिओच्या, म्हणजे त्या वायरी काळ्या होत्या त्यावेळी. त्या वायरी सुद्धा कापल्या त्या पतंगाच्या ह्याच्यात. नंतर काय पुष्कळ केले, सकाळ संध्याकाळ दुपार हे आमचं पतंगाचं वेळ. पतंग दिसला की आम्ही पतंग उडवायला जाणार. गोविंदा प्रसिद्ध झाला आमचा की नवाकरने आमची इंटरव्ह्यूज घेतले होते. खेतवाडीतल्या मोठ्या हंड्या असायच्या तेव्हा, त्या सर्व हे फोडतात कसे, आणि ते एक सिस्टीम आम्ही केली होती. ती आता सर्व गोविंदे करत आहेत. आपल्या वाडीच्या कोपऱ्यावरती ज्या ते पिंपळाचं झाड होतं, मोठं पिंपळाचं झाड होतं, म्हणजे वरती विस्तारलेलं होतं आणि खाली बुंदाही मोठा होता त्याचा. त्याच्यानं वाडीत जायला फार अडचण होत होती, गाड्या वेळी आल्या तिकडनं. आणि त्यात म्हणजे एक मोठी गाडी घातली होती, ट्रक होता. तो ट्रक वाडीकडनं इकडनं आल्यानंतर गाडी वळवता येत नव्हती. त्यामुळे असं सगळ्यांच्या हे ठरलं की ते झाड पण पाडूया. पण पिंपळाचं झाड काय असं नुसतं पाडत नाहीत, काहीतरी देवळाची काहीतरी स्थापना करतात तिथे. लक्ष्मी साहेबांना मारुती स्थापना तिकडे केली होती. साधारण माझ्या कल्पनेप्रमाणे 66-67च्या दरम्यान कधी हे झालेलं आहे, केलेलं आहे. हनुमान जयंती उत्सव आपला पहिला एकदम साधेपणे व्हायचा. म्हणजे हनुमानचं देऊळ पण एकदम लहान होतं तेव्हा. म्हणजे आत्ता जी हनुमानची मूर्ती आहे ते देऊळ, ते मंदिर बघताना ते मंदिर तसं नव्हतं. एकदम म्हणजे साधी आपलं टाईल्सच्या याच्यामध्ये आपले लावलेलं होतं हनुमानाचं. हे बाहेर फक्त थोडासा घुमट वगैरे. त्यानंतर जेव्हा किशोर गुरव, प्रवीण चावडा, उल्हास सराफ या लोकांनी जेव्हा त्यांना वाटलं काहीतरी आपलं करावं, तेव्हा बेडेकरांशी संपर्क साधून त्यांनी मंदिर जरासं व्यवस्थित केलं. चांगलं म्हणजे एकदम व्यवस्थित होतं. तेव्हा मी म्हणजे 17-18 वर्षाचा असेल. म्हणजे पहिलं छोटं होतं, तो फोटो आहे माझ्याकडे जुन्या याचं. तर ते नवीन केलं, ते जीर्णोद्धार केला आणि तेव्हापासून ते 1979 पासून ते सुरू झालं. म्हणजे आपलं जन्मोत्सव करायचं आणि सत्यनारायणाची पूजा 1979ला. विठोबाची पूजा व्हायची दरवर्षी. पण ते झालं काय, एक वर्ष काय त्या बिल्डिंगमध्ये तीन जण मारले त्यांनी. त्यांच्या लक्षात की विठोबी आपल्याला काही पूजा लाभत नाही आपल्याला. आणि तेव्हापासून मग त्यांनी मग हनुमानोत्सव सुरू केला. आपल्या हनुमान जयंतीचं वैशिष्ट्य म्हणजे पूजेचा मखर, जो आम्ही
हनुमान जयंती आपली यावर्षी संपली तर पुढच्या वर्षी मखराचं काय म्हणजे कुठचा देखावा हे करा, जो आपल्या गिरगावात कुठे सुद्धा झाला नसेल तो देखावा आम्ही दरवर्षी म्हणजे 7-8 महिने शोधत असतो. बाबा हा देखावा आपल्या इथे झाला नाहीये. गेली 20 वर्ष साजरा होणारा मार्गशीर्ष उत्सव आणि व्यासपीठ या उपक्रमातली 125हून अधिक व्याख्यानं आणि मनोरंजनाचे कार्यक्रम हा माझ्या आणि अनेकांच्या आनंदाचा ठेवा आहे. गेली 20 वर्ष बेडेकरांतर्फे ऋग्वेद संहिता स्वाहाकार, दत्तयाग, नवचंडी असे अनेक याग इथे संपन्न झालेत. राम शेवाळकर, स्वामी गोविंददेव गिरीजी महाराज अशा महनीय वक्त्यांच्या आणि संतांच्या पदस्पर्शाने मी पावन झाले. बेडेकर आज ग्लोबल झालेत, पण त्यांची पाळंमुळं ज्या गिरगावात रुजली त्या समाजाचा आपण काही देणं लागतो या भावनेतून उत्सवाच्या माध्यमातून ही ज्ञानसत्र सुरू झाली. 115 वर्षांची परंपरा असणाऱ्या बेडेकरांचा लोकल ते ग्लोबल हा प्रवास आपण ऐकूया. नमस्कार, मी अजित बेडेकर, लोणची आणि मसाले बनवणाऱ्या बेडेकर कंपनीचा 4थ्या पिढीतला संचालक. माझ्या पणजोबांनी म्हणजे VP बेडेकरांनी गिरगावामधल्या सदाशिव गल्लीमध्ये आमच्या व्यवसायाचे मुहूर्तमेढ रोवली. किराणा मालाचं दुकान त्यांनी 1910 साली सुरू केलं. त्यानंतर 1913 साली हे आमचं दुकान मुगभाटामधल्या शांतारामाच्या चाळीत स्थलांतरित झालं आणि तेव्हापासून शांताराम चाळीशी आमचं नातं जोडलं गेलं. दुसऱ्या पिढीतले अण्णासाहेब बेडेकर ह्यांनी हा व्यवसाय खूप मोठा वाढवला. एका दुकानापासून सुरुवात झालेल्या व्यवसायाची 5 दुकानं झाली. त्यांना माल पुरवठा करणारे 5 कारखाने झाले. आणखीन आमचं नाव हे भारतभर प्रसिद्ध होऊ लागलं. तिसऱ्या पिढीच्या बेडेकरांनी ह्या व्यवसायाला FMCG कंपनीचं स्वरूप दिलं. आणखीन भारतभर माल वितरित करायला सुरुवात केली. भारताबरोबरच भारताबाहेरही वेगवेगळ्या देशांमध्ये आमचा माल वितरित व्हायला लागला. आज USA, UK, ऑस्ट्रेलिया, सिंगापूर या देशांमध्ये आमचे स्वतःचे डिस्ट्रीब्युटर आहेत आणि याबाहेर जवळजवळ 25 देशांमध्ये बेडेकरांची उत्पादनं उपलब्ध आहेत. मला सांगायला आनंद वाटतो की शांतारामाच्या चाळीत सुरू झालेला हा आमचा व्यवसाय नंतर माझ्या आजोबांनीच या शांतारामाच्या चाळी विकत घेऊन बेडेकर सदनमध्ये रूपांतरित केल्या आणि आजही आमच्या व्यवसायाचं मुख्य ऑफिस, मुख्य कार्यालय हे बेडेकर सदनमध्येच आहे. म्हणजे गिरगावापासून सुरू झालेल्या एक खाद्यपदार्थांच्या व्यवसायाचं आज ग्लोबल रेकग्निशन आहे. नुसतीच लोणची मसाले नव्हे तर आजच्या जमान्याला उपयुक्त असे फ्रोझन फूड्स आम्ही बनवतो. त्याच्यात महत्त्वाचं उत्पादन म्हणजे गणपतीच्यासाठी लागणारे उकडीचे मोदक आम्ही फ्रोझन स्वरूपामध्ये निर्यात करतो. आणि ह्या एवढा मोठा पसरलेला, ग्लोबली पसरलेला हा आमच्या व्यवसायाची सुरुवात जिथून झाली गिरगावातल्या शांताराम चाळी आणि बेडेकर सदनमधून, त्याच वास्तूशी आजही आम्ही निगडीत आहोत याचा आम्हाला अभिमान आहे. क्या बात है. कला, संस्कृती, धर्म इतकी वर्षे जपणारी माणसं खूप भारी असतील ना. मला एक दिवस तरी त्यांच्यासोबत घालवायला खूप आवडेल. गिरगावकरांचा दिवस पहाटे 4:30ला सुरू होतो. सूर्याच्या आधी उठणारी माणसं आहेत बरं. काही येतोस? अमय, पाणी आलं. टेन्शन मध्ये आला तर
महिला त्याला हीच भावना प्रत्येकाकडे आहे की नाटक वेळा आलो मी येतो 5 मिनिटामध्ये येतो. अगं सारिका, आज चिवडा केलाय बघ जरा चव. द्या द्या. हे 125 वर्ष आणि खूप जोरदार प्रमाणात आपल्याला ते साजरं करायचं आहे आणि एक वेगळी आठवण आपल्या वाडीच्या सगळ्यांच्या मध्ये आपण निर्माण करायची आहे. कारण अजून 3-4 वर्षांनी कदाचित तिथे रिडेव्हलपमेंट होऊ शकतं. तर कारण पुढचा जो टप्पा असेल तो जेव्हा आपण मोठ्या प्रमाणात करू तर तेव्हा कोण किती जण असतील, काय असतील, कुठनं शिफ्ट झाले असतील माहीत नाही. आता मला वेध लागलेत शतकोत्तर रौप्य महोत्सवाचे. आमच्या ह्या 125व्या उत्सवाची सुरुवात गेल्या वर्षीच झाली. वा, खूपच छान. पण आजूबाजूला पाहिलं तर 4 संस्कृती टॉवरमध्ये बदलती आहे. तू हे सगळं पुढे कसं चालू ठेवणार? ती बघ, ती मुलं दिसत आहेत तुला? या 125व्या उत्सवाप्रमाणे शतकानुशतकांचा उत्सव हीच पुढची पिढी आनंदाने आणि उत्साहाने साजरा करेल याची मला संपूर्ण खात्री आहे.